भुसावळात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यावर कारवाई करणार. पोलीस निरीक्षक उमेश महफले. भुसावळ शहरात वाहन चालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. नियम मोडल्यास कारवाई करणार असल्याचे प्रतिपादन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश महफले यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. कर्कश आवाजाचे सायलेन्सर, रहदारी ठिकाणी पार्किंग आदीवर विशेष मोहीम राबविण्यात येणार असून वाहनधारकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. मनोहर लोणे, दिव्य महाराष्ट्र न्यूज, भुसावळ. आज भुसावळ शहरातील पत्रकार बंधू भेटायला आले होते. त्यांच्या चर्चेतून आणि काही सूचनांमधून काही आपल्या भुसावळ शहरासाठी वाहतुकीच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या काही गोष्टींवर चर्चा झाली. त्याच्यातून मी एवढंच सांगू इच्छितो. सर्वात पहिला मुद्दा, ज्या शाळा भरण्याच्या आणि शाळा सुटण्याची जी वेळ आहे त्या काळात शाळेच्या परिसरात जे बेकायदेशीर किंवा बेशिस्तपणे वाहन चालवणारे असतात त्यांनी खबरदारी घ्यावी. त्यांच्यावर आम्ही कठोर कारवाई करू. नंतर बेशिस्तपणे वाहन कुठेही उभं करणं, कुठेही थांबवणं, नंतर ट्रिपल शीट फिरणं, वाहतुकीच्या नियमांचं जे पालन करत नाही त्यांच्यावर आता आम्ही कठोर आणि दंडात्मक कारवाई करायला सुरुवात करणार आहोत. आणि आता येणाऱ्या सण उत्सव काळात तसेच येणाऱ्या आता निवडणुकांच्या अनुषंगाने जास्तीत जास्त शिस्तीत वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न माझ्याकडनं आणि माझ्या वाहतूक शाखेकडनं मी करणार. बुलेट कारवाई, सायलेन्सर जे आहेत आवाज करणारे, फटाके फोडणारे, ते दिसले जागेवरच त्यांचं सायलेन्सर काढून घेण्यात येईल, जमा होईल आणि कठोर कारवाई केली जाईल मोटार वाहन कायद्यानुसार. सर, ग्रामीण भागात सुद्धा या ठिकाणी सायलेन्सरच्या फार मोठ्या प्रमाणात सुद्धा वाढलेले आहे. कशी कारवाई केली जाईल? ते सेम आले का जमा करून घेऊ. त्यांचे सायलेन्सर जागेवरच काढलं दिसतात. पोलीस प्रशासनाची कर्मचारी संख्येकडे बघता नागरिकांना काय आवाहन कराल? समजा असं आता तुम्ही ऑन दी स्पॉट भेटत नाही, तर त्यांना काय आवाहन कराल? जे जागरूक नागरिक आहेत, जे उत्स्फूर्तपणे काही करू इच्छितात, त्यांनी माझा नंबर आता मी भरपूर जणांना सांगितलेला आहे. जे बेकायदेशीर, बेशिस्त, बेदरकारपणे चालवणारे वाहन असतील त्यांचे नंबर आम्हाला कळवा. काही तुम्हाला वाटल्यास ते कळवा. त्याच्यावर आम्ही आमच्या पद्धतीने लगेच कारवाई करू. नाव गोपनीय ठेवू, घाबरण्याचं कारण नाही. किंवा असं वाटत असेल की आमचं नाव पुढे येईल तर तसं काहीच नाही. ज्यांची इच्छा आहे त्यांनी प्रत्यक्ष मला संपर्क केला तरी चालेल.